मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्यामध्ये म्हणजेच की जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही 3,000 रुपये सर्व महिलांना देऊ असे आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आहेत यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र 8 तारखेला म्हणजेच की 7 आणि 8 या 2 दिवशी महिलांच्या बँक खात्यावर फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आले आणि त्यानंतर अनेक महिलांना प्रश्न विचारायला लागल्या किंवा नाराज झाल्या की आमची फसवणूक झाली का, आम्हाला या योजनेमध्ये 3,000 रुपये यायचे होते परंतु प्रत्यक्षात मात्र आम्हाला केवळ 1,500 रुपयेच आले, असे कशामुळे झाले, आता आम्हाला उर्वरित पैसे येणार का नाही किंवा मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, असे अनेक विविध प्रश्न महिला विचारत असल्याचे लक्षात आले. आणि त्यामुळेच आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिताई तटकरे यांनी याबाबत सर्व माहिती स्पष्ट केली आहे आणि त्यांच्या फेसबुक पोस्ट असेल किंवा त्यांच्या ट्विटरवर देखील त्यांनी ट्विट करून याबद्दल सर्व माहिती स्पष्टपणे सांगितली आहे आणि महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. आता त्यांनी नक्की काय म्हटलंय ते आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत की त्यांचं फेसबुक पेज आहे आणि या फेसबुक पेजवर त्यांनी काल 10 तासापूर्वी हे बघा ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट काय आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं त्यांनी टायटलच या पोस्टसाठी दिलं आहे आणि यामध्ये योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. जे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 7 मार्च पासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि 7 आणि 8 मार्च या 2 दिवसात महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. परंतु महिलांना अपेक्षा होती की आम्हाला हे 3,000 रुपये जमा होणार आहेत, कारण आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा महिला दिना दिवशी आम्हाला या योजनेअंतर्गत आम्हाला हे 3,000 रुपये जमा होतील असे अनेक महिलांची इच्छा होती किंवा महिलांचे मत होते. परंतु वास्तविक पाहता महिलांच्या बँक खात्यावर 1,500 रुपये जमा झाले, जो की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता आणि त्यामुळे मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक महिला या संभ्रमात होत्या. त्याबद्दल बघा काय सांगण्यात आलंय. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये व मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि यामुळेच ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला यामध्ये कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. 12 मार्च म्हणजे अजून की 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर कुठल्याही क्षणी या योजनेचे अजून 1,500 रुपये जमा होतील आणि पहिले फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत आणि यामुळे बहिणींनी कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. बहिणींनी निश्चित राहावे असे देखील यामध्ये आदिताई तटकरे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे किंवा त्यांच्या या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि त्यामुळे महिलांना आता कुठल्याही प्रकारचे संभ्रम ठेवण्याची किंवा कुठल्याही प्रकारचे टेन्शन ठेवण्याची गरज नाहीये. तुम्ही या योजनेमध्ये पात्र असल्यास आणि तुम्हाला काल आणि परवा या 2 दिवसांमध्ये 1,500 रुपये आले असल्यास तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे हे कधी होतील, म्हणजे आता आज देखील होतील, उद्या होतील, परवा होतील, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या बँक खात्यावर 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि असे एकूण 3,000 रुपये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, कारण तुम्ही म्हणाल की 8 मार्च सांगितलेलं मग पुढे थोडंसं का गेलं, तर लक्षात घ्या हे बँक असतात, हे सर्व्हरचे प्रॉब्लेम असतात, काही वेळा नेटवर्क इश्यू असतो, अशा अनेक कारणांमुळे पैसे जमा करताना सरकारला काही प्रमाणात अडचणी देखील येत असतात. मग महिला व बाल विकास विभागाकडून याबाबत सुरुवातीपासूनच काळजी घेतली जाते आणि हे टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे पाठवले जातात आणि हे टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे येत असल्याने काही वेळा तुम्हाला 1-2 दिवस वाट देखील पाहावी लागते. परंतु आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले असल्यास तुम्हाला उर्वरित 3,000 रुपये देखील म्हणजेच की उर्वरित 1,500 रुपये देखील तुम्हाला येत्या 1-2 दिवसांमध्ये जमा होतील. ज्यांना अजून काहीच पैसे आले नाहीत त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. हा हप्ता 12 मार्च पर्यंत चालणार आहे, त्यामुळे 12 मार्च पर्यंत तुमच्या बँक खात्यावर म्हणजेच की सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र.